मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग स्वप्न पडले स्वप्न पडले तुले आता काय वाटतं तुले सत्य हा श्रीकांतच मला फोन करून बोलला तुम्ही विण्याचं लग्न ठरवताय चांगलं करताय माझ्या अभिनंदन करून राहिला तरी म्हंटल असा कॉल कोण करेल हे सगळं माझ्यामुळे झालंय मीच माती खाल्ली आम्हाला न कळवता लग्न बिग्न केलं की काय बाप्पा तू मॅडमची जागा माझ्या मनात आहे मी त्यांच्यावर मनापासून आणि खरं प्रेम करतो जे झालं ते झालं आता मला सांग ते पुढे काय करायचं शैतान जिंदाबाद. हाय हाय. तुला काही हवंय का नाही मला काही नकोय पण तुझा मार खाऊन झाला असेल तर ब्रेकफास्ट आणला होता तोही माणसाने खावा कधी कधी ब्रेकफास्ट येस एवढी मेहरबानी कधीपासून नाही म्हणजे काकांनी तुला आमच्यासाठी फक्त डिनर बनवायला सांगितलेला ना हा आज अचानक ब्रेकफास्ट ठीक आहे पण आणलंयस तर दे तुम्ही लगेच कसं एक्साइट होतं ना तुमच्या करता नाहीये ब्रेकफास्ट काका आई बाबांसाठी एक्सक्यूज मी शैतान बाबा जिंदाबाद. आई हा ब्रेकफास्ट खास तुमच्यासाठी प्लीज पोटभर खा खरंच पाहिजे आणि एवढं प्रेमाने आणलेच बा आमच्यासाठी म्हणलं पण आज जरा जास्तच प्रेम होतो जाऊन राहिले तू बाबा तुम्ही आहातच असं तुमच्यावरती कोणीही प्रेम करेल हो नाही तू तारामतीले सांग तिचं प्रेम नाही माया बाबा तारामती कोण काय कसं वाटतं ते? अरे ए ही येण्याची आई तारामती मी तारामती आय एम सॉरी मला आय मीन मला नाव माहित नव्हतं म्हणून चुकून झालं माफ करा तारा आई माफ करा नमस्कार आई नमस्कार हा नमस्कार ए ओळखलं की आली हा श्रीकांत अच्छा हा श्रीकांत हा हा खडू अमेरिकला असतो तो या नाही अमेरिकेला होता तिथे जेवण बनवत होता पण त्याला आवडलं नाही तिकडे बनवायला म्हणून आता इथे आलाय जेवण बनवायला तू भारतात आलाय हा जेवण बनवायला तू भारतात आलाय नाही आई तुमची काहीतरी गफलत होते मी जेवण बनवायला नाही मी ते रेस्टॉरंट सुरू करायला आलोय काय रेस्टॉरंट सुरू करायला आलो रेस्टॉरंट रे आई रेस्टॉरंट काय हॉटेल हा हॉटेल सुरू करायला आलोय मी ते त्यासाठी आलाय असो तुमचं आतमध्ये काय सिक्रेट डिस्कशन सुरू होतं काय विनयच्या लग्नाची तयारी का काय विनय हा काय मग तारीख कधीची लग्नाची नाही तारीख अजून काही ठरली नाही ठरली की सांगतो तुला हा पहिली पत्रिका मी तुलाच देतो बाबा घरातल्या माणसाला कशाला या पत्रिका प्लीज नाही देतात आमच्याकडे ना घरातल्यांना पहिली पत्रिका देतात हा? देतात ना मी घेणार मी अगदी प्रेमाने घेईन पत्रिका
पण नाही, मी काय म्हणतो की मुलगी लग्नाला तयार आहे ना, म्हणजे मुलीचा होकार आहे ना, तिला म्हणा करून टाक पटकन लग्न. आपला विनय एवढा कर्तृत्ववान आहे, बुद्धिवान आहे, हुशार आहे. तिला हा असा नवरा शोधून सापडणार नाही कुठे. काय विनय, नाही का? नाही रे, मुली कसं आहे, मुली डझनाने येत आहेत, पण त्यातली पक्की कोणती करायची ते ठरत नाही आमचं. विनया, बापरे क्या बात आहे. मग कसं आहे, आता आमचं असं ठरलंय, सगळ्या पुरी अशा आलेल्या एकत्र उभ्या करायच्या आणि मग आदा मादा नाही 10, 20, 50, 100 अशी 100 जिच्यावर येईल ना तिच्याशी पक्क ठरवून टाकायचं चाललंय. ते झालं की कळवतो तुला. ठीक आहे, पण लवकर ठरवा काय ते काय. हा? चला येतो. आणि आई भावा सांगा मला पोहे कसे झाले. हा, मी तुमच्याकरता खास नागपुरी स्टाईलचे पोहे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगा मला कसे. श्रीकांत, हा येतो, चला ये. शैतान जिंदाबाद. का रे बाप्पा, त्याला काय रे तुझ्या लग्नाची इतकी काळजी वाटू राहिली? हा, आम्हाला नाही वाटली इतकी काळजी कधी. त्याच्याही मागे खूप मोठं कारण आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्याच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन चालू आहे. आत नक्कीच काहीतरी शिस्त आहे. त्यांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. लपवा, अरे लपवा लपवा, बिंदास लपवा. मी पण काही कच्चा खिलाडी नाही. येस, आय गॉट इट. आय गॉट इट. नाही 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 श्रीकांत, असं नको करूस. आता कसला प्लॅन करून राहिला तो? बाबा, म्हणजे आम्हाला असा संशय आहे की श्रीकांतला सुद्धा आकांक्षा आवडते. काय? हो. हा, आणि त्याला कदाचित हे कळलं असावं की विनयला सुद्धा आकांक्षा आवडते, म्हणून तो विनयला आकांक्षापासून लांब ठेवण्यासाठी याच्या लग्नाच्या मागे लागलाय. माहितीच होतं हा भैता त्या आकांक्षाच्या मागे. मागच्या वेळेला मी आले होतो मुंबईला, तेव्हाच मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं या भैताडावर लक्ष ठेवा म्हणून. सांगितलं होतं की नाही? अहो, लक्ष ठेवायला तो काय चोर आहे का? तो मोरे वहिनी आणि भाऊंचा मुलगा आहे ना. अगं पण मग त्यांचा एकतरी गुण घेतलाय का त्याने? आता याने तरी कुठले तुमचे गुण घेतले? सगळे अवगुणच घेतलेत ना. आता अरे विनयाचा विषय आहे का आता? गेले ना, कशाचा भानच नाही. तुला माहितीये तो श्रीकांत काय चीज आहे? आपल्या सगळ्या पट्ट्याले घराच्या बाहेर काढायला निघाला होता तो. काय मग अगं सारखा तो आकांक्षाच्या मागे असतो. गुळाला मुंगळा चिटकाव ना तसं सारखा तिच्या मागे मागे असतो. या पोरेले तर सारखा त्रास देतो सगळ्या पोट्याले. एक सण धड साजरा करू देत नाही. मोतीबिंदू होऊ दे त्याले, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याला सांगा गाठ मायाशी आहे. मायाशी असा धुईन ना त्याले की नागपुरात नेऊन वाळत घाले. सांगा त्याले. सांगतो सगळं सांगतो. शैतान जिंदाबाद. ऑफिसची तयारी वाटतं. हो, आई बाबा कुठे आहेत का? त्यांचा आवाज येत नाहीये. त्यांना मी आज भाजी आणायच्या डेटवरती पाठवलंय. रोज काका जातात, फिरून येतात. काकूंना बोर होतं ना, म्हणून आज दोघांना एकत्रच पाठवलंय. अच्छा, काय काम होतं का रे? अगं ते विनयचे आई बाबा गावावरून आलेत ना, त्यांना भेटायचं होतं. काय आई बाबा आले? येस. अरे मग त्यांना भेटायला हवं ना. हो जा जा. हे थांब 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 थांब. अगं तुला ते आता वेळ देतील की नाही सांगता येणार. का? मला का नाही वेळ देणार? विनयचं लग्न ठरलंय. कशा लग्नाची गडबड सुरू आहे. त्याविषयी बोलायला तर गावावरून आता मुंबईला आलेत.
त्यामुळे तू तिथे जाऊन त्यांना डिस्टर्ब करणं मला तरी पटत नाही. आय मीन तुला बघून सगळे ऑकवर्ड होतील. विनयचं लग्न ठरलं? हा, तुला काहीच माहित नाही? तुला विनूने काहीच सांगितलं नाही? कमाल आहे अगं, तो मला आधीच म्हणाला होता घरातल्यांनी मुलगी पाहिली आहे, करून टाकतो लग्न. पण तुला त्याने काहीच सांगितलं नाही, मला आश्चर्य वाटतं. मला कशाला सांगायला हवंय ना, त्याचं आयुष्य आहे, त्यांनी काय करायचं काय नाही हे तो ठरवेल. हो पण आणि असंही मी आईबाबांशी फक्त गप्पा मारायला नाही चाललीये, हाय म्हणून निघणार आहे लगेच. विनयच्या लग्नाशी माझं काही देणं घेणं नाहीये. वा वा, पण त्याच्या हाताला काय चव आहे. एवढं अमेरिकेची नोकरी सोडून इथं स्वयंपाक करायला आलाय. त्याला ते रेस्ट का काय करायचंय म्हणे, म्हणून आलाय. आई बाबा, अरे पप्पा, कधी आलात? किती बरं वाटलं तुला बघून. पप्पा किती बारीक झाली आहेस तू. चल गावाला चल, तुला खायला बिला घालते आणि जाडजूड करते. चल. आई मी तशीच आहे, तुम्ही खूप दिवसानंतर बघताय ना म्हणून असं वाटतंय तुम्हाला. असू दे, तुला बघून माझा जीव शांत झाला. मला पण तुम्हाला दोघांना बघून खूप छान वाटतंय. लव यू. आणि आम्ही तुलीच तर बघायला येतो इथे, तसं इन्यात बघायला काय आहे. कशी आहेस तू? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? किती दिवस मुंबईत आता? म्हणजे तसं बघ आता कसं आहे, नाही अजून काही ठरवलं नाही किती दिवस राहणार आहे हा, ते. बरोबर आहे. असे कसे दिवस ठरवणार? आता तुम्हाला खूप कामं असतील ना, लग्नाची तयारी करायची म्हटल्यावरती असं कसं सांगता येतील की किती दिवस लागतील ते. बाय द वे मिस्टर विनय, अभिनंदन. फायनली तुम्ही लग्न करायला तयार झालात. कोणाला कळूही दिलं नाहीत. असो बरं, राघव, सुमित, तुम्ही खूप खुश असाल ना? मेरे यार की शादी आहे, खूप मजा येणार आहे. वा वा, पार्टी. मला पण खूप आनंद झालाय. हा, म्हणजे विनयचं लग्न ठरलं. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. मस्त. नाही मॅडम, असं काही नाहीये. बरं आई, मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय, येते मी. मॅडम 2 मिनिटं ऐका ना. अहो ते गेले, ते काय करू आता? मग याची वाट बघणार आहेस आता? अरे आयुष्यात कधीतरी वेळेवर काम करत जा. आणि जा तिले सांग लग्न बिग्न काय ठरलं नाही. अहो मॅडम, मला सांगता आलं तर चपलेने हाणेन तुले. नाहीतर काय. अरे मॅडम एक मिनिट. विनय, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी जाते. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या प्लीज. विनय, आता काय ऐकायचं बाकी आहे? अहो प्लीज मॅडम प्लीज थांबा ना मॅडम. प्लीज थांबा मॅडम प्लीज, तुम्ही चिडू नका ना प्लीज. मी चिडलेले नाहीये, फक्त मला थोडंसं वाईट वाटतं एवढंच. जेव्हा आपला साखरपुडा ठरत होता तेव्हा तुझ्याकडे जॉब होता, सगळं व्यवस्थित होतं, तरी तू नाही म्हणालास का? तर तेव्हा तुला वाटलं की तू वेल सेटल्ड नाहीयेस. आता आहेस का तू सेटल्ड? आता तुझ्याकडे जॉब पण नाहीये, तरी तू लग्नाला तयार झालाय. मॅडम अहो, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय मगापासून. मी लग्न करत नाहीये. अहो, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. तो श्रीकांत आहे ना, श्रीकांत, त्याला मी एकदम मजेत म्हणालो लग्न ठरलंय. मजेत म्हणालो मॅडम, मजेत. माझं खरंच काही लग्न वगैरे ठरलेलं नाहीये. अहो खरं बोलतोय? खरं? आई बाबांची शपथ मॅडम. मग आई बाबा का आले? ते श्रीकांतने फोन करून सांगितलं सगळं. त्यांनाही तुमच्यासारखंच वाटलं म्हणून आले लगेच ते. आता जस्ट मी त्यांचा गैरसमज दूर केला. जस्ट तुम्ही यायच्या आधी जस्ट तेवढं तुम्ही
आलात आणि तुम्ही गैरसमज करून घेतलं. एक वेळ आईबाबांचा गैरसमज झालेला चालेल मला, पण तुम्ही गैरसमज करून घेतलेला मला नाही आवडणार. म्हणून मी धावत आलो. बघा घाम धावत आलो पाठी, तुम्ही पुढं पुढं चाल. या गोष्टीचा तुमच्यावर एवढा परिणाम होईल खरंच वाटलं नव्हतं मला. माझ्यावर काही परिणाम झालेला नाहीये. आणि का होईल? ते मी कसं सांगणार ना. तुम्हाला खरं सांगू का, ते तुमच्या बोलण्याचा ना माझ्यावर खूप परिणाम होतो. म्हणजे तुम्ही ते मिस्टर विनय सोडून ते नुसतंच विनय म्हणायला लागलात ना, तेव्हापासून तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे तोडल्यासारखं वाटत होतं. पण आता तुम्हाला काळजी वाटते बघून जरा बरं वाटलं. थँक्यू. काय तुम्ही ऑफिसला निघालात ना? नाही जाते, मूड नाहीये. मला आईबाबांबरोबर थोडा वेळ स्पेंड करायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे मिस्टर विनय? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार. मिस्टर विनय उभा इथं घामात. मिस्टर मिस्टर विनय तू नेबळट करून ठेवले त्याले, काही म्हणून येत नाही त्याले. प्रेम भीम तर दूरच, पण पोट्टेशी कसं बोलायचं हे साधे त्याला माहित नाही. काय शिकवलंच काय इतके दिवसात त्याले? मी बरोबर आहे, मी त्याबरोबर बसून शापशिडी खेळायचे ना घरात, म्हणून त्याला अक्कल आली नाही. तुमच्यामुळे बिघडलाय तो. शिस्त म्हणून त्याच्या मागे हात धुवून लागायचा ना, म्हणून तो असा झालाय. त्या मिलिटरी स्कूल मध्ये घातलं शिस्तीसाठी, म्हणून तो घाबरून असं झालंय. आता उगाच मायावर ढकलू नकोस. हा, तुम्ही मी माया ढकलू नका. ए विना, काय झालं सांगितलं का तिले? लग्न विग्न काय ठरलं नाही? तिला पटलं का तू सांगितलेलं नाही? म्हणजे तू तिला सांगितल्यानंतर तिचे काय? थांबा, त्याला बोलू दे आधी. थांबा. हा बाप्पा काय बोलली? हा, सांगितलं तिले? काय बोलली ती? हा, तिला कळल्यावर काय झालं? तिला कळलं ना तू दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे. तिचा चेहरा कसा झाला होता बाप्पा? हा, काय बोलली? सांग ना बाप्पा, काय बोलली? छान बोलू देत त्याले मला बाजूला करून. जरा थांबा. जरा तुम्ही दोघंही थांबाल का प्लीज? प्लीज हा बाप्पा, जरा बोलू का? हा बोल. मी मॅडमना सगळं सांगितलं. त्याचा गैरसमज दूर झाला आता. त्यांना आता कळले की हे सगळं त्या श्रीकांतमुळे घडले. बरं झालं तू तिला सांगितलं, नाहीतर परत गैरसमज झाला असता. अगं तू श्रीकांत साधा नाही, मी तुला सांगतो ना, 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. 1 नंबर शातीर आहे तो. एक नंबरचं चॅप्टर येते पार्ट. आपण काय बोलतो ह्याचा पत्ता न लागू देता सुद्धा तो जाऊन आहे ना, त्याने आकांक्षाला सांगितलं की इन्याचं लग्न ठरलंय म्हणून. 1 नंबरचा इच्छक काढते. मला पण त्याचीच भीती आहे. आई बापाचं ऐकत नाही तू. लग्न झाले ह्या पुरीला फाडून नाही ठेवणार. करेक्ट बोलतायत आई बाबा. नाही म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय झाला ना, तो आता कळलाय तुम्हाला. हो, पण प्रॉब्लेम कळून उपयोग नाही नुसता, त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. मलेच काहीतरी जालीम उपाय शोधला पाहिजे याच्यावर. श्रीकांतला वाटत असेल, पण त्याला माहित नाही तो श्रीकांत मोरे असन तर मी हरिश्चंद्र नागपूरकर आहे. तू बघ आता तुझा नवरा काय करामती करतो ते.